औरंगजेब चांगला शासक होता हे सांगून रोष निर्माण करणाऱ्या अबू आझमींवर अखेर कारवाई झाली आहे। अधिवेशन काळापुरतं आझमींना निलंबित करण्यात आलंय। मात्र अबू आझमी यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। हमने जो पढ़ा है, हमने जो देखा है, औरंगजेब रहमतुल्लाह अलैह वो कभी भी वो ऐसे शासक थे कि उन्होंने कभी भी शासन का 1 रुपया नहीं लिया अपने के लिए। मैं सोचता हूँ कि वो शासन अच्छा कर रहे थे। औरंगजेब चांगला शासक होता असं म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचं अखेर निलंबन झालंय। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आमदार आक्रमक झाले। त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू आझमींचं अधिवेशन काळापुरतं निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि आझमींचं निलंबन झालं। श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात आवे। आज कानून है कि नहीं है? एक प्रशांत कोरटकर साहब हैं, एक राहुल सोलापुरकर साहब हैं। इन लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज को कितना अपमानित किया, क्या क्या अल्फाज बोले वो मुंह से बोल नहीं सकता मैं, लेकिन आज तक उनके पे कोई कार्रवाई नहीं आती, कोई जेल गए नहीं, कुछ नहीं हुआ। जो हिस्टोरिकल लोगों ने लिखा हुआ है उन चीज़ों को मैंने बताया कि उनके बारे में ये बातें हैं, और बाकी तो हमने कोई बात किया नहीं। लेकिन उसके बाद भी मुझे उन्होंने सस्पेंड कर दिया, मुझे अफसोस है। मैं सिर्फ ये कहना चाहता हूँ कि मैं अब जो है कानून का दरवाज़ा खटखटाऊंगा, स्पीकर साहब से मिलूंगा, पूछूंगा कि आपने इस तरह से क्यों हमारे साथ किया है, कौन से कानून में बैठता है। माझ्या कारवाई विरोधात कायद्याचं दार ठोठावणार असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलंय। तर विधान परिषदेत देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये शाब्दिक चकमक रंगली। औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअपमध्ये। माननीय मुख्यमंत्री, मी तुम्हाला सांगतो, एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्डवर, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका। नाही केला तुम्ही, नाही केला। प्रश्न असा आहे की विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे। उत्तर ऐका ना आपण। उत्तर ऐका ना आपण। जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा। त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांनी पंडित नेहरूंचं पुस्तक आणि आव्हाडांच्या वक्तव्याचा दाखला देत विरोधकांना घेरलं। तर माझ्या वक्तव्याचा संदर्भ नेमका काय होता हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं। काही चुकीचं बोललो असेल तर महाराष्ट्राची माफी मागणार असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। वक्तव्य त्यांनी दाखवावं, संदर्भासहित दाखवावं, महाराष्ट्राची माफी मागेन। आज मी त्यांना आव्हान देतो की संदर्भासहित माझं वक्तव्य दाखवावं, सिलेक्टिव्ह असू नये। ते मुख्यमंत्री आहेत, अत्यंत जबाबदारीच्या पदावर आहेत आणि मी त्यांचा नेहमी सन्मान करत आलेलो आहे। त्यांनी अत्यंत जबाबदारीने मी केलेलं वक्तव्य हे संदर्भासहित दाखवावं आणि मी चुकलो असेल तर मी महाराष्ट्राची माफी मागेन। अबू आझमींना सध्या सुरू असलेल्या अधिवेशनापुरतं निलंबित करण्यात आलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अबू आझमी ज्या पार्टीत आहेत ती समाजवादी पार्टी महाविकास आघाडीत होती। विधानसभेच्या निकालानंतर समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडली, त्यामुळे अबू आझमींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। जेव्हा संभाजीराजांची शौर्याची गाथा गायली जात होती, आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या
समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेच्या काळात होतात. काय कारण होतं? काय कारण होतं? त्यांनी गोंधळ एवढ्यासाठीच घातला कारण त्यांना पाठराखण करायची होती त्यांची, ज्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केलं. भाजपला पाठराखण करायची होती, संरक्षण द्यायचं होतं त्यांना, ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवराय असतील आणि महाराष्ट्राच्या सदनाचा अपमान केला. त्यांची पाठराखण करायचं होतं, त्यांना संरक्षण द्यायचं होतं. म्हणून भाजपने आज गोंधळ घातला आणि त्यांची जी बी टीम होती अबू आझमी त्यांना कालच ऍक्टिव्हेट केलं आणि सांगितलं की तुम्ही आता औरंगजेबाची प्रशंसा करा. अब मुझे ऐसा करो, मेरा ब्रेन मैपिंग करा लो, चेकिंग करा लो, ऐसी कुछ बात है क्या? अबू आझमींचा मुद्दा फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेतच तापला नाही, तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेत देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक बनले. अबू आझमींना यूपीत पाठवा, आम्हाला इलाज करता येतो, असा हल्लाबोल आदित्यनाथ यांनी केलाय. ये समाजवादी पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे. जो व्यक्ति छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? समाजवादी पार्टी को इसका खंडन करना चाहिए और समाजवादी पार्टी को इसको बाहर निकाल देना चाहिए. हमने तो इलाज कर दिया. केवल सस्पेंशन या उसके आगे भी कुछ? देखिए, हम तो लोकतंत्र में रहने वाले लोग हैं, तो लोकतांत्रिक तरीके से जो इलाज कर सकते थे उसको कर दिया. अभी उससे आगे कोई नेशनल चैनल पे तो नहीं बोला जाता. अगला इलाज अगर कुछ करना भी है, कुछ है मतलब, तो नेशनल चैनल पे थोड़ी इलाज होता है. कुछ है चल रहा है. औरंगजेब किती क्रूर आणि हिंदू द्वेष्टा होता हे जगजाहीर आहे, पण अबू आझमींना तो चांगला शासक वाटतोय. सर्वत्र उमटलेला रोष पाहून वक्तव्य मागे घेत असल्याची उपरती आझमींना झाली, मात्र अखेर त्यांचं निलंबन झालंय. विनायक डावरुंग आणि गिरीश गायकवाडसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.